धर्मस्थला भाग 2 हा व्हिडिओ आहे त्या एका गोष्टीचा ज्यानं फक्त कर्नाटक राज्यच नव्हे तर संपूर्ण देशभरातील आध्यात्मिक जे अधिष्ठान आहे त्याला धक्का पोहोचवलाय. कर्नाटक राज्यातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातलं हे जे धर्मस्थला ठिकाण आहे हे याला दक्षिण भारतातली काशी सुद्धा ओळखलं जातं. मुख्यतः इथं शिवाचं जे आहे ते अधिष्ठान आहे. आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे. ज्यांना या धर्मस्थला प्रकरणाबद्दल एक सारांशपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी याचा भाग 1 जो आपल्या YouTube पेजवर आहे तो नक्की पहा. हा आपला भाग 2 आहे. ज्या भाग 2 मध्ये आपण या धर्मस्थला याची उत्पत्ती कशी झाली, हे शहर कसं वसलं, त्याचं धार्मिक महत्व काय, अनुष्ठान कशा प्रकारे तिथं हे चालू झालं, धर्मकार्य याबद्दल आज माहिती घेणार आहोत. याच्या पुढच्या भागांमध्ये आपण हळूहळू प्रत्येक गोष्ट उलगडणार आहोत आणि पोहोचणार आहोत आजच्या दिवसाला, म्हणजेच आज नेमकं तिथं काय घडतंय तिथपर्यंत. तर जाऊयात सर्वप्रथम 800 वर्ष माग. हो, 800 वर्ष एवढा जुना या धर्मस्थळाचा इतिहास आहे. इथं जे कार्यकारी प्रमुख आहेत त्यांची 21वी पिढी याचं संचालन जैन धर्म करतं. मंदिर हिंदू धर्मीय आहे, मात्र याचं जे सगळं संचालन असतं ते जैन धर्मियांकडे आहे. हेगडे असं या संचालन करणाऱ्या कुटुंबाचं नाव असून त्यांचा जो प्रमुख असतो त्याला धर्माधिकारी म्हणतात. त्यांची 21वी पिढी सध्या या मंदिराच्या देखभालीत व्यस्त आहे. आता 800 वर्ष मागे जाऊयात की जे जैन पुजारी आहेत, राजघराण्याचे ते वंशज असतात. त्यांना बंट जैन म्हणजेच एक सरदार या कॅटेगरीत आपण म्हणू शकतो. ते त्यांच्या लढाऊ बाण्यासाठी ओळखले जातात. या घराण्याचे बीरमन्ना पेरगडे आणि अम्मी बल्लाथी हे जे दाम्पत्य आहे हे संस्थापक मूळ दाम्पत्य म्हणून या धार्मिक स्थळाचं ओळखलं जातं. बीरमन्ना पेरगडे आणि त्यांची पत्नी अम्मी बल्लाथी हे दाम्पत्य नेल्लियाडी बीडू नाव असलेल्या एका घरात आनंदानं जगत होते. किंवदंती किंवा इतिहासातील दंतकथांच्या नुसार, किंवदंती हे एक पुस्तक आहे, धार्मिक पुस्तक आहे, आणि बाकी इतिहासातील अनेक पुस्तकांच्या नुसार ज्या दंतकथा त्याच्यानुसार धर्माची रक्षा करणारे देवदूत हे मानव अवतार घेत पेरगड यांच्या घरी आले, जे नेल्लियाडी बीडू. त्यांना एक अशी जागा हवी होती की जिथून धर्माचं प्रचार, प्रसार आणि आचरण यासाठी कार्य करता येईल. या दाम्पत्यानं त्यांची खरी ओळख न जाणता ते जे देवदूत होते त्यांचं आदरातिथ्य केलं. त्यातलाच प्रसन्न होऊन या देवदूतांनी त्यांच्या स्वप्नात येत त्यांना काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की अतिथी देवो भव म्हणून तुम्ही आमचा सत्कार केला, आम्ही प्रसन्न झालो आहोत. आणि त्यांनी त्यांना त्यांच्या येण्याचं कारण सांगितलं की आम्ही धर्माचं असं कार्य करण्यासाठी तुमच्या इथं येत आहोत. त्यासाठी आम्हाला एका जागेची गरज आहे आणि आम्हाला वाटतं की तुम्ही जे राहता ते तुमचं नेल्लियाडू बीडू हे जे राहतं घर आहे, हे घर धर्म कार्यासाठी खूप चांगलं असेल आणि आम्हाला ते घर तुम्ही आम्हाला आमच्या धर्मकार्यासाठी द्या, असं धर्मदेवानं आणि त्यांचे दूत होते त्यांनी त्यांच्या स्वप्नात येत, ज्याला आपण दृष्टांत म्हणतो, असं सांगितलं. आणि धर्माच्या कार्यासाठी घर खाली करा ही सूचना केली. तेव्हा पेरगडेंनी नेल्लियाडू बीडू हे जे घर आहे हे धर्मकार्यासाठी वाहिलं. त्यांनी तिथंच एक नवीन घर बांधलं, त्याच्यात ते राहू लागले आणि इथं धर्मकार्य त्यांनी सुरू केलं. आता देव त्यांच्यावर प्रसन्न झाले, कारण त्यांनी आपलं घर सुद्धा दिलं. त्याच्यानंतर तिथं धर्मकार्य सुरूही झालं. हळूहळू देव प्रसन्न झाले. देवानी त्यांना कुमारस्वामी, कलारकाई, कलाराहू आणि कन्याकुमारू या देवतांना समर्पित असे वेगवेगळं मंदिर बांधण्याच्या सूचना केल्या. आता सर्वप्रथम तर जे धर्मदेव म्हणजे तेच मुख्य मंदिर इथं आहे मंजुनाथाचं. मंजुनाथ म्हणजे काय? मंजू म्हणजे बर्फ, नाथ ईश्वर, जे शंकराला म्हणतात. तर शंकर हे हिमालयात राहतात, बर्फाच्छादित प्रदेशात हिमालयाचे ते स्वामी, म्हणून ते बर्फाचे स्वामी म्हणजेच मंजुनाथ असं त्या मंदिराचं नाव आहे. आणि या मंजुनाथ मंदिर म्हणजेच ते धर्मदेवता आणि त्याच्यानंतर कुमारस्वामी, कलारकाई, कलाराहू, कन्याकुमार म्हणजे हेच कार्तिक स्वामी असतील, गणपती असतील आणि जे त्यांच्या श्रेणीतले देव आहेत त्यांचे मंदिरं, त्यांना समर्पित मंदिरं वेगवेगळे बांधण्याचे आदेश दिले. त्या नेल्लियाडू बीडूमध्ये यांनी पुन्हा ते 4 मंदिरही बांधली. त्याचबरोबर त्यांच्या पूजेसाठी 4 पुजाऱ्यांची जी कुलीन पुजारी आहेत त्यांची निवड करण्याचं सांगितलं. पेरगडेंनी त्यांची ती निवडही केली. त्याच्यानंतर पेरगडेंना त्यांनी 2 अशा व्यक्तींची निवड करण्यास सांगितलं जे त्यांच्या कुळातील असतील, पण ते 2 व्यक्ती संपूर्णतः याचे कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतील आणि या धर्मकार्यासाठी वाहून घेतील. तर 16व्या शतकात श्री देवराज हेगडे यांचा यात समावेश आला. त्यांनी त्यांची 21वी पिढी सध्या या कामात आहे. तर पेरगडे ते हेगडे
म्हणजे काय की सुरुवात झाली बीरमन्ना पेरगडे आणि 800 वर्षांपूर्वी. 16व्या शतकात काय झालं म्हणजे 100-150 वर्षांच्या आसपास त्यांची तिसरी चौथी पिढी यात आली, ती होती श्री देवराज हेगडे. तर पेरगडे आणि हेगडे हा या शब्दाचा प्रवास कसा आहे, तर हेगडे हा त्या भाषेतील पेरगडे या शब्दापासून तयार झालेला एक शब्द आहे. म्हणजे आपल्या इकडे जसं आपण आडनाव म्हणतो की जगाला ताप, जगताप किंवा मग भरपूर आडनावं अशी असतात जे कालानुसार त्यांचा अपभ्रंश होत होत ते कुठंतरी बदलले जातात. तसाच या पेरगडेचा आता हेगडे झालेला आहे. ते जैन धर्मीय आहेत आणि त्यांची 21वी पिढी ही सध्याचं काम बघते. मंजुनाथाचं मुख्य मंदिर असून तिथं बाकी 4 उपमंदिर आहेत आणि त्याच्यानंतर पेरगडेंनी तिथं मोठी एक अशी मूर्ती उभारली, त्याच्यावर जैन धर्माचा प्रभाव दिसून येतो. बाहुबली अशी त्या मूर्तीचं ओळख आहे. पूर्ण कर्नाटकच नव्हे तर देशभरात या धार्मिक स्थळाला त्या गोष्टींमुळे ओळखलं जातं. आता हे जे धर्मस्थळ आहे की एवढं पवित्र आहे, याचा तेव्हापासून म्हणजे पेरगडेंपासून त्याच्यानंतर हेगडेंपर्यंत या सर्वांनी म्हणजे धार्मिक कार्य त्याचं सुरू केलं. आता हा विषय झाला इथल्या धार्मिक संपन्नतेचा, धार्मिक उगमाचा किंवा याला एक आध्यात्मिक अधिष्ठान कसं प्राप्त झालं त्या हिशोबाने. मात्र आताच हे नेमकं सांगण्यामागचं कारण काय, आता हे चर्चेत का आलं, तर हे धर्मस्थळ आहे येथील जमिनीमध्ये जवळपास मागच्या 20 वर्षांपासून जवळपास 400च्या आसपास मृतदेह दफन केल्या गेल्याचं, जाळल्या गेल्याचं एक तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. नाव न सांगण्याच्या अटीवर, आपली ओळख न जाहीर करण्याच्या अटीवर एक सफाई कर्मचारी जो या धर्मस्थळा ट्रस्टमध्येच काम करत होता तो पुढे आला. मिस्टर एक्स असं त्याला संबोधलं जात आहे कारण त्याने त्याची ओळख देण्यास स्पष्ट नकार दिला. तो समोर आल्यानंतर त्यानं हे वास्तव सांगितलं की मी इथं काम करत असताना माझ्या काही वरिष्ठांच्या आदेशानुसार मी किमान एवढ्या लोकांना इथल्या जमिनीत पुरलंय आणि मला माझ्या अंतर्मनातून कुठंतरी असं वाटतंय की मी चुकीचं काम केलं आणि मला कुठेतरी पश्चाताप होतोय, मला माझं मन खातंय आणि म्हणून मी आज पोलिसांसमोर आलो. तर हा व्यक्ती ज्यावेळेस एका वकिलाजवळ गेला, सर्वप्रथम तो पोलिसांजवळ नाही गेला कारण त्याला भीती होती, कारण पोलीस या धर्मस्थळा आपण पुढच्या भागात ते मी तुम्हाला सांगणार आहे की या धर्मस्थळामध्ये हे 400 लोक गायब झाले. तर हे 400 लोक जे गायब झाले होत गेले त्यांच्या तक्रारी घेतल्या तरी त्या वेगळ्याच अँगलनी घेतल्या. इथे मेलेल्या व्यक्तीला जर कोणी तपास शोधत गेलं असेल त्याचे नातेवाईक तर त्यांनाही मारून टाकण्याच्या धमक्या आतापर्यंत मिळालेल्या आहेत. ही सर्व प्रकरणं आपण येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहूच. मात्र ही जी व्यक्ती आहे ही सरळ पोलिसांमध्ये म्हणूनच गेली नाही कारण त्याला आपल्याही कुठेतरी हल्ला होईल याची भीती होती, म्हणून त्याला कोणीतरी सल्ला दिला जवळच्यांनी की तुम्ही वकिला थ्रू जा. तो वकिलांजवळ गेला. वकिलानं त्याला पुरावा म्हणून काय बाबा हे विचारलं तर त्यानं सरळ त्या वकिलाच्या टेबलावर एक कवटीच ठेवून दिली की हा घ्या पुरावा, मी ज्या आतापर्यंत डेड बॉडीज आहेत ज्या दफन केल्यात त्यातली ही याची कवटी, अशा भरपूर शेकडो कवट्या मी तुम्हाला सांगू शकतो कुठं आहेत. आणि हे ज्यावेळेस कळलं, हे ज्यावेळेस त्या वकिलांनी पाहिलं तेव्हा ते त्यांना घेऊन कोर्टात गेले. पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं, त्यात त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला. असे 13 ठिकाणं आहेत जिथं सध्या उत्खनन पूर्ण झालेलं आहे आणि याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त हाडांचे सांगाडे, मानवी हाडांचे सांगाडे, खोपड्या पोलिसांना त्यातून भेटलेल्या आहेत, SITला या उत्खननातून भेटल्या. तर एवढा जुना इतिहास, 800 वर्षांचा इतिहास असलेल्या एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी किंवा आसपास अशा प्रकारे जर मानवी सांगाडे सापडत असतील तर घटना गंभीर आहे. कोणतंच माध्यम या संबंधित एवढ्या डिटेलिंगमध्ये कव्हरेज करणार नाहीये, करत नाहीये. याचं कारण आहे की येथील सेशन कोर्टानं याबाबत कव्हरेज करायला मीडियाला मनाई केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं याला फेटाळून लावलं आणि सुप्रीम कोर्टानं जे काही त्या भूमीत चाललंय ते लोकांना कळलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे असं सांगत हा स्टे जो आहे तो उठवलाय. तरी रिस्की आहे आणि म्हणूनच आपण हे कव्हरेज देतो आहे. पुढच्या भागात पुढचा जो एपिसोड असेल आपला धर्मस्थळाचा, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं या माणसासोबत जो सफाई कर्मचारी आहे यानं कसं आतापर्यंत डेड बॉडीज दफन केल्या, जाळल्यात, याची इत्थंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. पर मात्र गुन्हेगारी जगतातल्या अशाच घडामोडींसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला मात्र विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.